सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील भवानीपेठ मध्यवस्ती शांतीनगर येथे नागरी सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून तुंबलेल्या गटारी आणि ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। परिसरातील अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून काही घरांमध्येही पाणी शिरल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे। सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढल्याने साथींच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा फटका बसत आहे। नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसतील तर प्रशासनाचा उपयोग काय। अनेक दिवसापासून गटारी साफ करण्यात येत आलेल्या नाहीत। पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत आहे। परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेने तातडीने ड्रेनेज व गटार सफाईची कामे हाती घेऊन समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला आहे। नगर 1 नंबर गटर भरताय, कोण काढत नाही, घाण सगळं लेकरं बाळांना आजार आहे। फक्त मतदान एवढं मागते ती अजून मतदान मागते ती आणि त्यांनी अडचण काय भागवत नाही तिथं। आणि इथं एवढं अडचण आहे ना, गटरीमध्ये किडे आळे निघते ती, लेकरं बाळांना काय दुरुस्त आहे का नाही, पण काय तर करायला पाहिजे, त्याने सर्जन करायला पाहिजे। समजा महिला समजा घरात आणि घरात हागलेला गुसाड घरात चाललंय। आता मी तर फूड मध्ये लेकर बोलत नाही ती, आम्ही जुने माणसं आम्ही फूडून बोलता बा। मी प्रभाग क्रमांक 1 मध्यवस्ती शांतीनगर मधून बोलत आहे। इथे घरं अडचणीत आहेत। ड्रेनेजची व्यवस्था आता अलीकडे केलेली आहे, आधी तर अजिबात नव्हती। गुडघ्याभर पाणी थांबत होतं, दिवसभर पाणी मारलं तरी घरासमोरून पाणी सरकत नव्हतं। आता सोय झालेली आहे, पण आता अर्धवट आहे। आता सारखं ड्रेनेज भरते, कचरा भरपूर असतो, गाळ भरपूर असतो। गाळ काढला तरी पण 2-2, 3-3 दिवस उचलत नाहीत। आणि इतके लहान मुलं मुली आहेत तिथं की खेळताना अडचण, गाड्या नेताना अडचण, एखाद्याला लागलं काय झालं तरी तर कोण रात्री सुद्धा, मेन म्हणजे लाईटीचे खांब सुद्धा नाही आहेत तिथे, लाईटीचे खांब पण नाही आहेत, तर ती पण व्यवस्था करून द्या। आम्ही जागा पण द्यायला तयार, आमच्या घरासमोर एखादा खांब द्यायचा असेल तर। बोर पण नाही आहे। अडचणी जर सांगायला गेलं तर वाढतच जातील, पण ड्रेनेजची समस्या आहेत भरपूर आहे पहिल्यापासूनच। कचरा वाढतो, झाड आहे, झाडाचा पालापाचोळा पाडतो, तेवढंच लोक पण घाण करत असतील, पण तरी पण सोय आम्हाला करून मिळावी।